तुम्ही नीटवर का नाही बोलत आहात? काही मला कमेंट्स येत आहेत, काही माझे मीडियामधले फ्रेंड्स मला विचारत आहेत की तुम्ही इतकं सगळं बोलता पेरेंटिंगवर आणि एज्युकेशनवर, मग नीटच्या आत्ताच्या सिच्युएशनवरती तुम्ही काहीच का भाष्य करत नाही आहात? मी म्हटलं नाही करत आहे, कारण काय मी जे बोलीन ते काय तुम्हाला पटणार नाही आहे किंवा त्याच्यात इंटरेस्ट नसणार आहे. कारण आत्ता जी वॉर चाललेली आहे की सिस्टम वर्सेस ॲक्टिव्हिजम आणि व्हॉटएव्हर, म्हणजे जे काही चाललेलं आहे, इट इज हू ब्लिंक्स फर्स्ट, काय आता होणार आहे, हे सगळं हा डिस्कशन मला आय एम नॉट इंटरेस्टेड. कारण मी कायम विचार करते तो फक्त मुलांच्या बाजूनी विचार करते. माझी मुलगी ह्या सगळ्यातनं गेलेली आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की आता डॉक्टर MD करते आहे, पण शी इज गॉन थ्रू नीट. आम्ही बघितली ही परीक्षा काय आहे. 10वी, एक तर 10वीला एक ग्लॉरिफिकेशन आलेलं असतं, परीक्षा परीक्षा परीक्षा, मुलं दमतात 10वीमध्ये. 10वीचे स्कोर्स, त्याच्यापुढे त्यांचे ॲडमिशन्स, त्याच्यापुढे त्यांचं नीटची एंट्रन्स एक्झामची तयारी, 12वीचा पण अभ्यास करायचा असतो, बोर्डाचा, नीटचा पण अभ्यास करायचा असतो. आणि व्हॉट डज द नीट एक्झाम टेस्ट? फक्त आणि फक्त तुमचे मेमरीचं थिअरी हेवी ऑब्जेक्टिव्ह एक्झाम विथ नेगेटिव्ह मार्किंग. सो तुमचे एक्झाम सॉल्विंग स्किल्स, मेमरी स्किल्स, या सगळ्या टेस्ट होतात ओव्हरऑल. पण ॲक्च्युली डॉक्टर होण्यासाठी ती व्यक्ती सुटेबल आहे का नाही आहे हे कुठे टेस्ट होतं या सगळ्यातनं? म्हणजे बेसिकली हा, मला असं वाटतं, हा वेकअप कॉल आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी, जी एजन्सी ही ह्या टेस्ट्स कंडक्ट करते, त्यांच्यासाठी वेकअप कॉल आहे. आपल्या पालकांसाठी आणि सोसायटीसाठी, सिस्टमसाठी, सगळ्यांसाठी एक वेकअप कॉल आहे. आणि ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे की आपण हे सगळं रिडिझाईन करूयात का? 11वी 12वीमध्ये जीव काढता तो मुलांचा. म्हणजे 11वी 12वीचा अभ्यास करायचा का एंट्रन्स एक्झामचा करायचा, त्यात पालक उत्साही असतील आणि नाही इंजिनिअरिंगचा पण कर आणि मेडिसिनचा कर, जीव जातो या मुलांचा अभ्यास करण्यामध्ये. बरं, तो रेलिव्हंट आहे का अभ्यास? नाही. MBBSचं फर्स्ट इयर सुरू झाल्यानंतर हे जे काही त्यांनी मगिंग अप, क्रॅमिंग अप केलेलं असतं, त्याच्यातनं अर्धी मेलेली झालेली असतात मुलं. MBBSचं पहिलं वर्ष म्हणजे परत जीव काढतात. आता तुम्ही डॉक्टर्स, आपण डॉक्टर्सबद्दल बोलतोय, तर त्यांना हेल्दी डॉक्टर्स, आपला जीव वाचवणारे डॉक्टर्स, ही मुलं त्या वयामध्ये ॲटलिस्ट त्यांची तब्येत, अशी मुलं बघितली आहेत मी की ॲसिडिटी, काय नाही नाही ते प्रकार, इन्सोमनिया, एडिक्शनपर्यंत मुलं जातात ह्या स्ट्रेसमधनं गेल्यामुळे. आणि परत ह्याच्यातनं घालवून मिळतं आहे काय? माझ्या मुलीनी MBBS झाल्यानंतर जेव्हा US जाताना USMLEची परीक्षा दिली, तेव्हा मला लक्षात आलं, अरे काय एक्झाम आहे ही. इट इज कम्प्लिटली क्लिनिकल बेस्ड, ॲप्लिकेशन बेस्ड. इतकी मुलं देत होती, ऑनलाईन परीक्षा होती. पण तुम्ही पेपर कितीही लीक करा, ॲल्गोरिदम त्यांचं असं आहे की तुम्ही कॉपीच करू शकत नाही. तुमची उत्तरं ही दुसऱ्यासारखी असूच शकत नाही. इट टेस्ट्स वेरियस थिंग्स, युअर क्रिटिकल थिंकिंग, युअर नॉलेज, युअर डोमेन नॉलेज, तुमचं डॉक्टर होण्यासाठी तुमचे एथिक्स, व्हॅल्यूज, मेंटल हेल्थ, टेनॅसिटी, तुमचं रेझिलियन्स, इतक्या गोष्टी मेजर करण्यासारख्या आहेत. आणि ह्या काही कॉपी करून वगैरे नाही होऊ शकत ना या. सो जर का एक्झामचा पॅटर्न बदलला, मुलांबद्दल थोडी सहानुभूती दाखवा की ही मुलं 11वीमध्ये 12वीमध्ये जी परीक्षा देत आहेत ती खरंच रेलिव्हंट आहे का, त्यांच्यासाठी ती थोडीशी सुसह्य करा, चांगली डिझाईन करा. टेक्नॉलॉजी इज, म्हणजे आता कुठे पोचली आहे. इन्व्हेस्ट इन गुड टेक्नॉलॉजी, मेक दी एक्झाम फुल प्रूफ आणि मिनिंगफुल टू द चिल्ड्रन, की ते MBBSला जाईस्तोवर त्यांच्यामध्ये थोडं तरी एनर्जी राहू दे की पुढचा त्यांचा प्रवास करण्यासाठी. आणि मग चांगले डॉक्टर्स मिळतील आपल्याला. या सगळ्यातनं जाऊन जेव्हा माणसं कॉपीच करू शकत नाहीत, कोण तुम्ही आहात हे अगदी समोर आलं, आणि जे खरंच एलिजिबल आहेत मेडिसिनसारख्या एवढ्या डिमांडिंग फील्डला जाण्यासाठी, तेच पुढे जातील. सो ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे सिस्टमने रिथिंक करायचं की एक्झाम, मी उपोषणाला बसलं तर मी म्हणेन ही एक्झामचं पॅटर्न बदला. रिव्हिजिट द एक्झाम, रिव्हिजिट व्हॉट यू आर डुईंग टू द चिल्ड्रन. आणि सोसायटी, परत मी तुम्हाला सांगते, ही एक सोसायटी आणि पेरेंट्सना आणि मुलांना वेकअप कॉल आहे. जीव जातो मुलांचा, परीक्षा नाही, परीक्षेत फेल झालं म्हणून. का, कशासाठी? एक परीक्षा आपल्याला देता नाही आली म्हणून आयुष्य संपवायचं आहे, ही मानसिकता येते कुठून? इतका इम्पॉर्टन्स एका परीक्षेला आपण देतोय की काय, म्हणजे मी मूल जन्माला घालताना मला ह्या जगामध्ये एक डॉक्टर पाहिजे अजून, म्हणून मी मूल जन्माला घातलंय. मग या मुलांची ही इतकं डिसअपॉइंटमेंट न हँडल करण्याची कपॅसिटी का होतीये?
ह्याच्यावरती पण थोडा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे माझ्या मुलीनी जेव्हा सांगितलं होतं, की मी MBA मी तेव्हा तिला डिस्करेज पण केलं होतं, की एवढं लाँग प्रोसेस आहे, फर्स्ट जनरेशन डॉक्टर कशासाठी? पण शी सेड आय वॉन्ट टू बी अ डॉक्टर. म्हटलं प्लॅन बी काय? तू आर्टिस्ट आहेस. प्लॅन बी नाही, मी हेच ट्राय करीन. नाही जर का झालं तर मग आय विल बिकम अ डॉल्फिन ट्रेनर. म्हटलं ओ वॉव! नवीन करिअर आहे. मी त्याच्यावरती रिसर्च करायला लागले. मला मुलगी डॉक्टर व्हावी हा नाही, मी ती चांगला माणूस व्हावी, हॅपी राहावी, तिच्या आवडीचं काम करावं, चांगलं करावं. फ्युचर तर प्रत्येक गोष्टीमध्ये आहे ना. सो ही जी मानसिकता येते, की हे नाही तर काही नाही, सगळं पणाला लावलं आहे, एंड ऑफ द स्टोरी. ही सोसायटीला पण एक वेकअप कॉल आहे, की ही मानसिकता बदलूया आणि सिस्टमला एक कॉल आहे, की परीक्षा मिनिंगफुल करा. नुसतं असेस करू नका. हे जमत नाही म्हणून अजून टाईट मग एअरफोर्सची विमानं पाठवा. हे मग सॉरी, चेंज द पॅटर्न ऑफ द एक्झाम. आमच्यासारख्या पालकांना, डॉक्टर्सना NTAचं 1 डे CM 1 डे PM करताना तसं तुम्ही आम्हाला 1 दिवसाचा चार्ज द्या. टेक्नॉलॉजीमधल्या एक्सपर्ट्सना आणा आणि हे सगळं चेंज करा. दिस इज अन ऑपॉर्च्युनिटी. हे रिपीट करू नका. चुका नवीन होऊ देत बाबा, त्याच रिपीट करू नका वर्षानुवर्ष फक्त टाईट करून. एवढंच माझं म्हणणं आहे नीटवरती. बघा बाबा, आवडतंय का?